एक प्रश्न सातत्यानं महाराष्ट्राला पडलेला असतो. ठाकरे बंधूंची युती होणार का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीचं मोठं चित्र बदलू शकतं. मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांसाठी ही युती किती फायदेशीर ठरेल पाहूया खास रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी समाधान पाटील. आपण पाहत आहोत खटपट ओरिजिनल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ठाकरे बंधूंच्या युतीवर. सूत्रांनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झालेली आहे. मुंबई महापालिकेसाठी 50-50चा फॉर्म्युला ठरू शकतो, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे 60-40चा फॉर्म्युला ठरू शकतो. यामध्ये शिवसेनेला 60% आणि मनसेला 40% जागा मिळू शकतात. मराठी भागांमध्ये या युतीसाठी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पण अजून एक मोठा प्रश्न आहे, ही युती झाली तर उद्धव ठाकरेंची सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते का, की मनसे, महायुती आणि हे समीकरण हे पुन्हा बदलू शकेल? मित्रांनो, शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे यांचे कार्यकर्ते या युतीसाठी अगोदरच उत्सुक झालेले आहे. नाशिक सारख्या शहरांमध्ये हे सगळे कार्यकर्ते एकत्र दिसले तर चर्चा अशी आहे, दसरा मेळावा किंवा दिवाळीच्या सुमारास ह्या युतीची घोषणा होऊ शकते. उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना तयारीचे आदेश दिले, तर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं, निवडणुकी म्हणजे हलगर्जीपणा नको. त्यामुळे मनसे आणि शिवसेना, ठाकरे गट जर एकत्र आलं तर यांचं समीकरण किती मजबूत ठरेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरे बंधूंची युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठेल हे मात्र नक्की. मराठी मतांचा फायदा घेऊन शिवसेना मनसेचं समीकरण महापालिकेत उलथापालथ करू शकतं आणि अजून घोषणा बाकी आहे. पुढील काही आठवड्यांत हे स्पष्ट होईल. तोपर्यंत महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंच्या निर्णयावर आहे. मित्रांनो, तुम्हाला या युतीबद्दल काय वाटतंय? शिवसेना आणि मनसे हे एकत्र आले पाहिजे का? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.